पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकरपंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। संविधानाच्या शिल्पाची मोडतोड झाल्यानंतर परभणी समस्त आंबेडकरी संघटना, आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता। या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे। सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजातील एक विद्यार्थी होता। त्याने परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला होता। सोमनाथ सूर्यवंशी हा LLBच्या 3ऱ्या वर्गात शिक्षण घेत होता। सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात वडार समाज आक्रमक झाला असून या समाजाचे नेते विजय चौगुले हे अंत्यसंस्कारास उपस्थित होते। आज पंढरपुरात समस्त वडार समाज व आंबेडकरी समाजाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, माजी उपनगराध्यक्ष सुधीरजी धोत्रे, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजयजी बंदपट्टे, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, लखन चौगुले, अंबादास धोत्रे, रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड, हिंदू खटीक संघटनेचे कालिदास जव्हारे, समाजसेवक लक्ष्मण बंदपट्टे, सरपंच रघुनाथ पवार, राजू धोत्रे, अमोल बंदपट्टे, गौतम शिंदे, सोमनाथ देवकर, धनंजय पवार, अण्णा बंदपट्टे, अजय बंदपट्टे, अर्जुन माने, तुळजाराम बंदपट्टे, सूरज गायकवाड यांच्यासह मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे कार्यकर्ते तसेच वडार समाज बांधव व आंबेडकरी विचारांचे पाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणीत जो प्रकार घडला, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे वकिलाचे शिक्षण घेत होते त्या विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीने अटक करून जे कोठडीत मारहाण झाली त्यात त्यांचा मृत्यू झाला। त्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत रुजू करून त्या कुटुंबास तात्काळ मदत करावी ही आमची मागणी असून आज आम्ही पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत। जो प्रकार घडला तो निंदनीय प्रकार आहे। त्या प्रकाराची सखोल चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी व सध्याच्या सरकारने करावी एवढी आमच्या समाजाची मागणी असून महाराष्ट्रात ह्याची चुकीच्या पद्धतीने हा मेसेज चालला आहे। तर माझी सरकारला विनंती आहे की ह्याची चौकशी ही पूर्ण चांगल्या पद्धतीने व व्यवस्थित व्हावी एवढीच आमची इच्छा आहे। सरकारचं हिवाळ्यावर अधिवेशन चाललं आहे, अधिवेशनात सुद्धा हा विषय चालू आहे। त्यासाठीच तर आम्ही धरणे आंदोलन करतो। आज महाराष्ट्रात जागोजागी वडार समाज असो, आमचा बौद्ध समाज असो, सगळीकडे आंदोलने चालू आहेत। याची चौकशी व्हावी तेवढी आमची इच्छा आहे। जर नाही झाले तर ह्याच्या पुढची जबाबदारी सरकारची राहील। जर ह्याची चौकशी व्यवस्थित नाही झाली तर आमच्या राज्याचे नेते सन्माननीय विजय शेठ चौगुले हे भूमिका जी घेतील त्याप्रमाणे आम्ही चालू।